वयाच्या मुद्द्यावरून शरद पवारांबद्दल बोलणाऱ्या अजित पवारांना शरद पवारांनी उत्तर दिले। 1967 मध्ये विधिमंडळात आल्यापासून आतापर्यंत एकही दिवस रजा घेतली नाहीये असा टोला शरद पवारांनी अजित पवारांना वयाच्या मुद्द्यावरून लगावलाय। वयाचा हिशोब मांडणं त्यांना योग्य वाटत असेल म्हणून ते बोलले असतील असा टोलाही त्यांनी लगावला। वय झाल्यानंतर काही वयाच्या नंतर थांबायचं असतं, हा वर्षानुवर्ष चालत आलेली ती परंपरा आहे। परंतु काही जण ऐकायला तयार नाही, हट्टीपणा करतात। 80 झालं तरी माणूस रिटायर होणार, 84 झालं तरी तुम्ही थांबणार, काय चाललंय काय? अरे आम्ही आहे ना करायला, आम्ही कुठं चुकलो तर सांगा ना आम्हाला। त्याच्यामध्ये आमच्यामध्ये तेवढी धमक आणि ताकद आहे। 5-5, 6-6 वेळेला आम्ही राज्याचं उपमुख्यमंत्री पद सांभाळलेलं आहे। अमृत नोनी आर्थो प्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। काय बोलायचं याच्या संबंधी काही मी फारसं बोलू इच्छित नाही। अशा प्रकारे वयाचा हिशोब वगैरे काढलं हे त्यांना योग्य वाटत असेल तर ते करू शकतात। पार्लमेंटरी फॉल्केटमध्ये 1967 साली आलो। 1967 till today, not even 1 day break. कंटिन्युअसली कधी विधिमंडळ असेल, राज्याचं किंवा देशाची संसद असेल, त्या ठिकाणी मी काम करतो। तर अजित पवार यांच्याकडून वयाचा उल्लेख करण्यात आलेला होता, त्यावरून टीका करण्यात आलेली होती आणि वयाच्या मुद्द्यावरूनच शरद पवारांनी अजित पवारांना टोला लगावला।